जोपर्यंत तुम्ही सगळं करत नाही तोपर्यंत तुम्ही बघा मी जे बोलतो ते करतो आणि मला जर खोटं बोलतो फक्त असं इकडे निवडणुकीला येत नाही. परत मी शनिवारी येणार त्यांनी 4 ते सांगितले तुम्हाला 7 मला एक दिसलं पाहिजे मला माहित नाही. आणि जर शनिवारी नाही दिसलं तर मी स्वतः टोलला तुमचं बोलून सांगून देतो तुम्हाला की मंत्री अंतर शिक्षण लागले. नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. 4 दिवसापूर्वी परिवहन मंत्री यांनी दहिसर येथील टोल नाक्याला भेट दिली होती. या टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिवहन मंत्री यांनी काहीतरी सूचना केल्या होत्या, परंतु ठेकेदारांनी त्या सूचनाचा थातुरमात्र वापर करून फक्त थोडे काळ उपाययोजना केल्या आणि ह्या उपाययोजनावरती पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं रौद्ररूप त्यांना पाहायला मिळालं. त्यांनी पुन्हा एकदा शनिवारपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. जर शनिवारपर्यंत ह्या उपाययोजना त्यांनी नाही केल्या तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की मी परिवहन मंत्री होण्याच्या अगोदर एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाचा रौद्र अवतार तुम्हाला माहिती नाही. कारण उपाययोजना होत्या ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, पण उपाययोजना करून सुद्धा ही वाहतूक कोंडी जर सुटत नसेल, जर त्या गोष्टीचा फायदा होत नसेल तर त्या गोष्टीचा फायदा काय, असा प्रताप सरनाईक यांनी सवाल उपलब्ध केला. नक्की त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काय सांगितलं आपण जाणून घेऊ. रुद्रावतार नाही बघा, मी या भागाचा माझ्या मतदारसंघामध्ये हा टोल नाका येतो आणि प्रामुख्याने हे मीरा भाईंदरला मी गेले 15 वर्ष आमदार म्हणून काम करत होतो. आता 16 वर्षी मी मंत्री म्हणून काम करतोय. मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या मागणीवरून मीरा भाईंदरच्या ह्या दहिसर टोल नाक्यावरचा टोल पूर्णतः बंद केला आणि आनंद नगर आमच्या दुसऱ्या ठाण्याला जो टोल नाका आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकची कोंडी मोठ्या प्रमाणात होत नाही, परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र फार मोठ्या प्रमाणात कोंडी होते. म्हणून मी गेल्या आठवड्यामध्ये आलो होतो आणि एक साधा पर्याय सांगितला होता की जे मुंबईवरून येणारी वाहनं आहेत त्याला 4 लेन आहेत, तर 2 लाईट व्हेकल आणि 2 हेवी व्हेकल. आणि मुंबईला जाणारी जी वाहनं आहे तिकडे 3 लाईट व्हेकल आणि 3 हेवी व्हेकल. आता अशी विभागणी तुम्ही करा आणि 500 मीटर अंतरावरून 100 मीटरावर बोर्ड लावा, जेणेकरून लोक माइंड सेट करतील की नाही ही लाईट व्हेकल आहे, ही हेवी व्हेकल आहे, अशा पद्धतीने ते त्याच लेनवरनं गाड्या आणतील. त्यामुळे अशी सुधारणा करण्याचं मी त्यांना सांगितलं होतं आणि 4 दिवसाची मुदत दिली होती. त्यांनी बोर्ड लावले, पण नावाला म्हणून बोर्ड लावले. त्यांना असं वाटलं की मंत्री आहे, येऊन गेले, पेपरला बातम्या आल्या, चॅनलला बातम्या आल्या आणि परत काय ते येणार नाही. पण मी बरोबर त्यांना आज सांगितलं होतं 1:30 वाजता येतो, मी 21ला झालो. थोड्याफार प्रमाणात आमच्या पोलीस खात्याच्या किंवा ट्रॅफिक एसीपी जे आमचे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार थोड्याफार प्रमाणात फरक पडलेला आहे. मुंबईवरून येणाऱ्या वाहनं जी मोठ्या प्रमाणात इकडे थांबत होती आता ती थांबत नाही. आता त्याला रूट मिळाला असल्या कारणाने ते फास्ट जातात. इकडे वाहनं कुठल्याही प्रकारे वाहतूक कोंडी होत नाही. मुंबईला जाणारे वाहनं मात्र वाहतूक कोंडी होते. आम्ही पुढचे काही 1-2 सिग्नल्स आहेत ते आता बंद करायच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईची कडे जाणारी वाहतूक सुद्धा जी कोंडी होते ती फुटेल. आणि अजून पण मी 5 दिवसाची मुदत दिलेली आहे. पुढल्या शनिवारपर्यंत काही ज्या सूचना केल्या होत्या त्यांचं त्यांनी पालन केलं नाही. 100 मीटरवर बोर्ड लावायला सांगितलं होतं त्यांनी 2 बोर्ड लावले फक्त 500 मीटरवर. या बाजूला जे बोर्ड लावले ते लाकडी बोर्ड आणि ते पडलेत खाली, लोकांना कळत पण नाही. म्हणजे करायचं म्हणून मंत्र्यांनी सांगितलं की करायचं असा प्रकार ठेकेदारांनी केलेला आहे. खरंच मी या ठेकेदारावर गुन्हा दाखल करायला सांगितलेलं, पण त्यांनी शेवटची विनंती जी केलेली आहे ती मान्य करतो आणि शनिवारपर्यंत त्यांना परत मुदत आम्ही देतो की वाहतूक कोंडी पूर्णपणे आम्हाला मिटवायची आहे. आनंद नगरला जशी आहे परिस्थिती तशी दहिसर टोल नाक्याला आणायची आणि साधी उपाययोजना आहे. ही उपाययोजना काही मोठी पण नाही, त्याला काही खिशातून खर्च करावे लागणार नाही. करोडो रुपये टोल त्याला ह्या नाक्यांवर मिळत असेल तर आम्ही सुचवल्यानुसार नागरिकांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी काही उपाययोजना करायला पाहिजे. आता शनिवारची मुदत दिलेली आहे, शनिवारपर्यंत मुदत देतो. जी योजना आम्ही सांगितली होती त्यामध्ये जवळजवळ 50% फरक पडलेला आहे. भविष्यामध्ये अजूनही फरक पडेल, त्यामुळे ही उपाययोजना करायची त्यांना जी सूचना केलेली आहे त्यांनी ती मान्य करायला हवी. नक्की प्रताप सरनाईक यांनी जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी शनिवारपर्यंत अल्टिमेटम तर दिलेलाच आहे, पण शनिवारपर्यंत या वाहतूक कोंडीवरती जर सुधारणा नाही झाली तर भविष्यामध्ये अजून हा तेढ वाढणार आहे की नाही, की याच्यावरती कंत्राटदार लक्ष देईल की नाही,
ते आता येणारा काळच सांगेल, कारण वाहतूक कोंडीतून सुटका हे प्रत्येक व्यक्तीला इथे काळाची गरज आहे. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.